9वी 10वी 11वी 12वी सायन्स नीट जेई सीईटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा। इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D एनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, एसी, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshop for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही। आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। शेतकऱ्यावर सर्व बाजूंनी अन्याय होत असलेला पाहायला मिळत आहे। भाव नाही म्हणून अनेकांनी बागा उद्ध्वस्त केल्याचे पाहायला मिळत आहे। सरकार ही शेतकऱ्यांना नेहमी वाऱ्यावर सोडत आहे। शेतीमालाला भाव नाही, बँक शेतकऱ्यांना सहजासहजी कर्ज देत नाही, अनेक शेतकऱ्यांच्या मुलांना लग्नासाठी मुली मिळत नाहीत। अशी परिस्थिती असताना या नकारात्मक वातावरणावर मात करीत हिंगणघाट येथील प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते यांनी जिद्द, चिकाटी, कष्ट व नियोजनाच्या जोरावर शेतकरी काय करू शकतो हे दाखवून देत 2 महिन्यात करोडो रुपये शेतीमधून मिळवून इतर शेतकऱ्यांपुढे एक नवीन आदर्श घालून दिला। सिंबा जातीच्या कलिंगडाचे उत्पादन घेऊन त्यांनी 55 दिवसात 10 ते 12 एकर क्षेत्रात 1 करोड रुपये मिळवले आणि उद्योग व्यवसायाबरोबर सामाजिक क्षेत्रात काम करीत शेतीतही मागे नसल्याचे दाखवून दिले। त्यांनी नेमकी काय जादू केली ते आपण पाहूयात। नमस्कार, प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आजकाल अनेक शेतकऱ्यांचा असा समज आहे की शेती ही फायद्याची नाही, शेतीमध्ये नुकसान होतं आहे, असे अनेक शेतकऱ्यांच्याकडून आपण ऐकताना म्हणजे हे त्यांचं ऐकताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। परंतु आज आपण आलो आहे हिंगणघाट या गावामध्ये आणि हे कलिंगडाची शेती आहे। तर सिंबा म्हणून एक संकरित जात आहे, तर त्याचं उत्पादन आपले सामाजिक कार्यकर्ते शंकर नाना मोहिते यांनी जवळजवळ 12 ते 13 एकर कलिंगडाची बाग सक्सेस करून दाखवले। आता आज त्यांच्या गाड्या भरून जात आहेत। हा एक इतर शेतकऱ्यांपुढे त्यांनी ठेवलेला एक मोठा आदर्श आहे। आज आपण जाणून घेऊयात की या सिंबा कंपनीचे अधिकारी आज स्वतः इथं माल जात असताना त्यांच्या शेतामध्ये इथं उपलब्ध आहेत। आपण त्यांची चर्चा करतोय। नेमकं काय सांगाल, आज तुम्ही शेतामध्ये आहात आणि कलिंगडाचं पीक जाते, शंकर नानांनी आज या तुम्ही सांगितलेल्या या कंपनीचं म्हणजे सिंबाचं आज उत्पादन तुम्ही इथं घेतलं आहे, काय सांगाल नेमकं? तर नमस्कार, माझी ओळख करून देतो। मी अण्णा खोत, सिंजेंटा इंडिया लिमिटेड या कंपनीचा प्रतिनिधी। तर सिंजेंटा ही आपली अग्रगण्य कंपनी आहे, तर भाजीपाला आणि औषधामध्ये खूप मोठ्या प्रमाणात काम करते। तर त्यामध्ये आपलं कलिंगडामध्ये सिंबा नावाचं वाण आपण 2-3 वर्षापासून लॉन्च केलेलं आहे। तर आपले मित्र जे शंकर मोहिते साहेब आहेत, त्यांनी यावर्षी चांगल्या पद्धतीनं आणि एका आता टेम्परेचर बघितलं तर 40 डिग्रीच्या आसपास असतानासुद्धा चांगलं धाडस करून सर्व शेतकऱ्यांपुढे एक चांगला हे उदाहरण दिलं गेलं आहे की एखादी गोष्ट जर आपण करायची ठरवली तर आपण ते कुठल्याही परिस्थितीत चांगल्या पद्धतीनं तर नियोजन करून त्याचं उत्पादन चांगलं घेऊ शकतो। त्या हिशोबात त्यांनी चांगलं खूप कष्ट करून आणि त्यांच्या सहकार्याने कष्ट करून चांगलं उत्पादन इथं हे केलं आहे। 12 एकरमध्ये आज सध्या त्यांचं हार्वेस्टिंग चालू आहे आणि त्यांच्या मेहनतीचं फळ म्हणून आज चांगला बाजारभाव 24 रुपयानं त्यांचा बाजारभाव आता आज झालेला आहे। तर प्रति किलो 24 रुपयाप्रमाणे आज गाडी भरते आहेत। आता 5वी गाडी इथं भरतोय आपण। तर आज सरासरी उत्पादनाचं हे बघितलं तर 20 ते 25 टनापर्यंत आपण उत्पादन एकरी पकडलेलं आहे। तर साईज बघितला तर 2 किलोपासून ते 6 किलोपर्यंतची ए ग्रेडची फळांची संख्या भरपूर आहे। आणि सिंबा व्हरायटीची खासियत कशी आहे की ए ग्रेडच्या फळांची संख्या जास्त असल्यामुळं मार्केटमध्ये आज ह्या व्हरायटीला मोठ्या प्रमाणात आणि चांगल्या बाजारभावानं व्यापारी घेतले जातात। आज इथं नानांच्या तोंडूनच ऐका की व्यापारी या 3 दिवसात भरपूर प्रमाणात व्यापारी आले, म्हणजे ईर्ष्या एकामेकाला ईर्ष्या करून रेट वाढवून चांगल्या बाजारभावानं गेलेत। तर सिंबा वाण उत्पादनात पण चांगलं आहे आणि बाजारभाव चांगला मिळवून देणारी व्हरायटी आहे। त्यामुळं सर्व शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की सिंबा हे वाण सर्वांनी लावावं। बाजारपेठेमध्ये आपण बघतोय की अनेक कलिंगडाच्या प्रजाती आलेल्या आहेत, परंतु प्रचंड उन्हाळा म्हणजे एकदम कडक ऊन असताना आज हे प्रत्येकाच्या घरी रोज नेलं जातं असं हे रसदार आणि गोड दिसणारं हे कलिंगड आज तुम्ही इथं उत्पादित केलेलं आहे। साधारणतः शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की कलिंगडाचं कधी उत्पादन घ्यावं लागतं?
साधारणतः आपल्याकडे कलिंगडाची लागवड ही ऑक्टोबर महिन्यापासून जो मोठ्या प्रमाणात केली जाते, म्हणजे उन्हाळ्यामध्ये त्याची मागणी जास्त असते आणि ऑक्टोबरपासून ते मार्चपर्यंतची लागवड करतात. पण मी आता तर माझं म्हणणं असं आहे की आपलं जग खूप मोठं आहे, देशच नव्हतं तर देशातल्या जगातल्या अरब कंट्रीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात ह्या कलिंगड पिकाची म्हणजे कलिंगडाची मागणी भरपूर असते. पावसाळा, उन्हाळा, हिवाळा ह्या ऋतूला त्याला काय हे नाही. पण इतर आपण जे रेग्युलरली जे लोकं लावतात की जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये लावतात की उन्हाळ्यामध्ये कलिंगड महाग असतं, असं आपल्या डोक्यामध्ये माइंडसेट न करता वर्षभरात ह्याची लागवड करू शकता. फक्त 1-2 महिने ज्यावेळेस हेवी रेन असतात, म्हणजे भरपूर पाऊस पडतो, त्यावेळेस जर पॉलिनेशनचा थोडा प्रॉब्लेम येतो, ती वेळ घालवता इतर वेळेस तुम्ही ही कलिंगडाची लागवड करू शकता. थोडंसं उत्पादन थोडी कमी आलं तरी रेट हे तुम्हाला 2 अंकीमध्ये असतात, म्हणजे 10 रुपयाच्या पासून पुढं असतात. त्यामुळे ते तुमचं त्यामध्ये कव्हर होतं आणि उत्पादन जरी कमी मिळालं तर बाजारभाव चांगला मिळतो. त्यामुळे वर्षभर तुम्ही ह्याची लागवड करू शकता. आणि फक्त ह्याचा एकच प्रश्न हे आहे की पॉलिनेशन हे सगळ्यात महत्त्वाचं कलिंगडामध्ये असते. नानाने खूप चांगल्या पद्धतीनं नियोजन लावलं. मधाच्या पेट्या जवळजवळ मधाच्या पेट्या 3 लावल्या, त्यामुळे पॉलिनेशन खूप चांगल्या पद्धतीनं झालं. कारण इतर शेतकरी काय करतात की पॉलिनेशनच्याकडे दुर्लक्ष करतात आणि खत, पाणी, औषध ह्याच्याकडे जास्त लक्ष देतात. पण सगळ्यात महत्त्वाची कलिंगड पिकामध्ये जर कुठली गोष्ट असतील तर परागीकरण, नर मादीचं परागीकरण जे मधमाशी करतात आणि मधमाशी आपल्या शेतामध्ये किती मोठ्या प्रमाणात येईल ह्याच्यावरती आपल्याला काम करावं लागतं. आपण बघतोय की या ठिकाणी बाजारपेठेमध्ये आज तुम्ही कलिंगडाचं उत्पादन यांनी केले, त्याची बाजारपेठ कशी आहे आणि हा माल शक्यतो कुठं जास्त विकला जातो? कलिंगडाचा विचार जर केला तर कलिंगड आता उन्हाळ्या सीझनमध्ये प्रत्येक घरोघरी खाल्लं जाणारं फळ आहे. तसं विचार केला तर अरब कंट्रीत याचा एक्सपोर्ट होता. आता जे आपण ही कटिंग चालली हे पण याच्यातले 2-3 गाड्या एक्सपोर्ट होणार आहे. आणि सर्व शेतकरी आता काय, हे जे सिम्बा कलिंगड हे आईस बॉक्स सेगमेंट आहे. पहिलं कसं गोल कलिंगड यायचं, आता कसं न्यूक्लिअर फॅमिली झाली, फॅमिलीत 4-5 लोकच असतात. त्यासाठी कंपनीने एक नवीन संशोधन करून म्हणजे आईस बॉक्स सेगमेंट का जो फ्रीजमध्ये बसल या प्रकारे केलं आहे. आणि आपल्या भागात सर्वकडं आता आपण बघितलं रोडच्या साईडनं कुठंही गेलं तरी कलिंगडचे स्टॉल असतात. कलिंगड हे शरीरासाठी एकदम चांगलं असं फळ आहे का जेणेकरून आपल्या शरीरात प्रथिने वगैरे कार्बोहायड्रेट्स याचं प्रमाण व्यवस्थित राहतं. आता सांगायचं जर झालं ही व्हरायटी सिंजंटा कंपनीची सिंजंटा कंपनीचा विचार केला तर सिंजंटा कंपनी ॲग्रिकल्चर सेक्टरमधली रिसर्च बेस्ड जगातली एकमेव सगळ्यात मोठी कंपनी. आणि त्याचं हे सिम्बावान आहे. हे सिम्बावानाची खासियत जर सांगायची झाली तर याच्यात 80 ते 90% ए ग्रेडचे फळं निघतात आणि व्यापाऱ्याची पसंती याला जास्त आहे कारण याची किपिंग क्वालिटी चांगली. हे कलिंगड तोडल्यापासून 20-25 दिवसापर्यंत याची किपिंग क्वालिटी टिकते. आणि याच्यातलं जे याची गोडी, ही गोडी इतर कोणत्याही वाहनात नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय असतं, सर्व शेतकरी शेती करतात, आपण शेती करताना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटचा विचार केला पाहिजे. जर ज्या शेतकऱ्याला बियाणं चांगलं भेटलं, वाण चांगलं भेटलं तर तो शेतकरी आपली प्रगती करू शकतो. आता या नानांनी सिम्बाचा प्लॉट केला, त्यामागे त्यांचं कंपनीनं बियाणं चांगलं दिलं पण त्यामागे त्यांचं कष्ट आहे. या पॉलिनेशनसाठी त्यांनी मधमाशीचा वगैरे वापर केला, त्यामुळे हे आत्ता जे रेट भेटला किंवा उत्पादन भेटलं हे सगळं वाण आणि यांची मेहनत याचंच फलित आहे. आता हे जे कलिंगडाचं उत्पादन घेतलं सरासरी उत्पन्न म्हणजे कशा प्रमाणात मिळालं? सरासरी यांना उत्पादन आपण जर आता सगळं माल गेल्यानंतर 25 टनापर्यंत ॲव्हरेजली एकरी उत्पादन भेटलं. एका एकरात सरासरी 6,000 रोपं लावलेली, टोटल 11,000 एकरचा प्लॉट आहे हा. याच्यात लागवड केलेली. आपण बघतोय की हे शंकरनाना मोहिते हे व्यक्तिमत्व सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये आपण पाहतोय, प्रत्येक क्षेत्रामध्ये हिरिरीनं पुढं असलेले व्यक्तिमत्व. आज यांना आपण शेतामध्ये बघतोय, आज त्यांची चर्चा करतोय. नाना काय सांगाल, आज प्रत्येकजण उठून नोकरी आणि व्यवसायाच्या मागे लागलेला असताना सुद्धा आज तुम्ही या शेती उद्योगामध्ये स्वतः ताकदीनं लक्ष ठेवून आहात, नेमकं काय सांगाल? आपण म्हटल्याप्रमाणे प्रत्येकजण आता नोकरी आणि व्यवसायामध्ये जास्तीत जास्त लक्ष घालतोय. आणि शेतीमध्ये गेला तर ऊस शेतीमध्ये आपल्या भागातील आता सर्व शेतकरी लक्ष घालायला लागलेत. परंतु मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितोय की जर तुम्ही कष्ट आणि जिद्द असेल तर तुम्ही उत्पन्न घेऊ शकता. आणि त्याचंच फलित म्हणून तुम्हाला आज हा दिसतोय. साहेबांनी मगाशी 11-12 एकर सांगितलं तर हा 13 एकरचा प्लॉट आहे. आणि 13 एकरमध्ये सर्वसाधारण
आपणाला 25 ते 28 टन ॲव्हरेज धरलं तर सर्वसाधारण 380-90च्या दरम्यान आपलं उत्पन्न निघेल आणि दर आपणाला भेटला आहे 24 रुपये. तर याचं जर कॅल्क्युलेशन केलं तर सर्वसाधारण 1 करोडपर्यंत आपणाला यातून आर्थिक उत्पन्न मिळू शकतं आणि हे फक्त 55 दिवसामध्ये हे शक्य आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो आहे की हे सगळं फक्त 55 दिवसामध्ये तयार होतं आहे आणि 55 दिवसामध्ये जर 15 लाख रुपये खर्च करून जर 1 करोड रुपये जर मिळत असतील तर तुम्ही काय याचा विचार करू नये. पारंपरिक ऊस शेतीकडे आपण थोडं दुर्लक्ष करून इतर आपण शेतीत जे काय नाविन्यपूर्ण प्रयोग करून आपण त्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती करू शकतो. याच्यासाठी कामगारांचं जी ताकद लागते ती तुम्ही कशी उपलब्ध केलीत आणि याच्यामध्ये ऊस शेतीपेक्षा जास्त कष्ट करावं लागतं का हेही तुम्ही सांगा. कामगारांचं म्हणाल तर आम्ही सगळे वर्गमित्र आहेत, इथं असणारे माझे सगळे वर्गमित्रच आहेत. आम्ही कायमच एकत्रच असतो आणि याच्यामध्ये आम्ही माझ्या सहित सर्वजण औषध मारणी आहे किंवा इतर कामं असतील तर ते सगळे कामं आम्ही एकत्र मिळून करत असतो. आणि खरं पाहता तर या माझ्या मित्रमंडळीचंच याच्यामध्ये सगळ्यात जास्त श्रेय आहे, कारण त्यांचं सकाळ दुपार संध्याकाळ त्यांनी लक्ष ठेवलं आणि त्यामुळंच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळालं. आज इथं जरी 55 दिवसामध्ये त्यांनी करोडो रुपयाचं उत्पादन घेतलं असलं तरी प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे की यामध्ये काही वेळेला नुकसानी सोसावं लागतं. आपण त्यांच्याही चर्चा करूया. नेमकं काय सांगाल, तुम्हाला या व्यवसायामध्ये शेती करत असताना याच्यामध्ये नुकसान झालं आहे का? हो, 100%. आम्ही मार्चला जानेवारीला एक लागण केली होती. जो माल आहे तो मार्चला निघाला. मी 16 एकर त्यावेळेला कलिंगड केलं होतं यावर्षीच, परंतु त्याच्यामध्ये जवळजवळ माझं 13 लाख रुपयाचं नुकसान झालं होतं. परंतु त्या नुकसानाकडे मी दुर्लक्ष केलं आणि पुन्हा आम्ही सर्व सहकारी आणि कंपनीचे निखिल साहेब असतील, खोत साहेब असतील, पाटील साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाबरोबरमध्येच आणि श्याम कारवेची जी नर्सरी आहे ते असतील किंवा आमचे मित्र शशिकांत पाटील असतील यांच्या सर्वांच्या सहकार्यानं पुन्हा आम्ही कलिंगड लावायचं ठरवलं आणि जे झालेलं नुकसान आहे ते भरून काढायचं म्हणून ह्या जिद्दीनं आम्ही पुन्हा याच्यामध्ये उतरलो आणि कलिंगड लागण करायची ठरवलं. परंतु असं असतं की जर तुमची जिद्द चिकाटी आणि कष्ट करायची इच्छा असेल तर परमेश्वर तुमच्याबरोबर नक्कीच राहतो आणि त्याचंच फलित म्हणून आपणाला जवळजवळ 13 एकरामध्ये जवळजवळ 1 करोड रुपयाच्या दरम्यान आपणाला उत्पन्न मिळतं आहे. ना ऊस उत्पादक शेतकऱ्यांची मुख्य अडचण अशी आहे की त्यांनी ऊस पाठवल्यानंतर त्याला काही जो काही दर येतोय तो सगळा दर एक रकमी त्यांना मिळत नाही. काही पैसे अडकले जातात, काही पैसे मिळतही नाहीत शेतकऱ्यांचे. इथं तसं काय होतं आहे का? इथं काय परिस्थिती आहे? इथं तर तुम्ही मगाशी त्या व्यापाऱ्यांना भेटला, माल गाडी काट्यावर गेली का इथं जाग्यावर पेमेंट होते आणि मग गाडी पुढे जात्या. आपल्या भागातला शेतकरी आता थोडा आळशी होत चालला असं मला वाटायला लागलं आहे. परंतु शेतकऱ्यांना आळशी न होता हे नगदी पीक आहे, जाग्यावर पैसे आहेत तुम्हाला, मग याच्या मागं लागा, कशाला ऊसाच्या नुसतं माग. आणि ऊसाचं उत्पन्न घ्यायला सुद्धा काय हरकत नाही, पण 1-2 वर्ष ऊस घ्या, 1 वर्ष 2 वर्ष नंतर इतर पिकं घ्या, जेणेकरून तुमचं आर्थिक सधनता तुमची वाढेल. म्हणजे हा सगळा व्यवसाय तो बाहेर बघतात आणि त्याबरोबर सामाजिक कार्यामध्ये आज मराठा जो काही आरक्षणाचा विषय होता त्याच्यामध्येही त्यांनी अगदी मुंबईपर्यंत धडक मारली होती. त्यामुळे प्रत्येकाला वाटतं की बहुतेक शंकरराव उठून विट्यात बसत असतील आणि तिथून हे सगळं चालवतात. पण प्रत्यक्षात त्यांनी सांगितलं आहे की स्वतः इथं येऊन ते कष्ट करतात, स्वतःची शेती आहे त्यामध्ये लक्ष घालतात, परंतु एक वेगळ्या पद्धतीनं आणि थोडंसं डोकं लढवून त्यांनी ह्या शेतीमध्ये अक्षरशः 55 दिवसामध्ये करोड रुपये उत्पादन घेतलं आहे. हा एक खूप मोठा आदर्श इतर शेतकऱ्यांसमोर त्यांनी ठेवला आहे. त्यामुळं इथं जे काही आज इतर व्यवसायामध्ये करोडो रुपये इन्व्हेस्ट करून गिरायकाची वाट बघत बसावी लागते, अशा व्यापारी जे काही नोकरदार असतील ते नोकरीच्या मागे लागतील, त्याच्यासाठी त्यांना प्रचंड पैसा खर्च करावा लागतो. अशा या नोकरीच्या आणि व्यवसायाच्या मागे लागून वेळ घालवण्यापेक्षा यांनी साधी आणि सोपी पद्धत सांगितलेली आहे आणि त्यासाठी इथं काही त्यांच्या कंपनीचे काही अधिकारी आहेत. समजा आजपासून इथं काही तुमच्याकडे राहण्याच्या माध्यमातून काही शेतकरी आले तर त्यांना तुम्ही मार्गदर्शन कराल का? हो, जरूर. आम्ही सर्व सिंजंटा इंडिया कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांसाठी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. आता हा सदर प्लॉट चालू असताना आमचे 9 ते 10 वेळेस वैयक्तिक माझी चक्कर झाली. त्यानंतर इथं अवधूत पाटील म्हणून आमचे एम्प्लॉई ते पण कायम चक्कर मारत असतात. शेतकऱ्यांसाठी सिंजंटा कंपनी कायम पाठीशी असते. काही प्रॉब्लेम येऊ द्या, त्यांच्या लागवडीपासून त्यांचा माल उत्पादन
व्यापाऱ्याला देऊपर्यंत आम्ही त्यांना सर्व मार्गदर्शन करत असतो. आता हा जो प्लॉट आहे याच्यासाठी आम्ही पण व्यापाऱ्यांची शोधाशोध करून नानांना बऱ्याच व्यापाऱ्यांचे कॉन्टॅक्ट वगैरे दिले.